कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक गोष्ट मी अशी घेऊन आली आहे। या गोष्टीचा आपण खूप आधीपासून वाट बघत होतो आणि आपल्याला हेच वाटत होतं की हे काउन्सिलिंग कधी स्टार्ट होईल, हे काउन्सिलिंग स्टार्ट कधी होईल। तर ते आत्ता फायनली जाऊन कुठेतरी स्टार्ट झालेलं आहे। ते म्हणजे कोणतं एमपीचं आयुष काउन्सिलिंग ज्याला आपण म्हणतो ते फायनली स्टार्ट झालेलं आहे। आणि ही नोटीस कुठे आली आहे ते मी तुम्हाला सांगते। आता जर आपण वेबसाईटला चेक केलं ना तर वेबसाईटला ही नोटीस अवेलेबल नाही आहे। तुम्ही बघताय की या नोटीसला त्यांनी डेट पण टाकली नाही आहे। का म्हणून? कारण ते अजूनपर्यंत पोर्टलला त्यांनी अपलोड केली नाही आहे। पण तुम्ही जर बाकी कॉलेजेसच्या पोर्टल बघितलं, बाकी कॉलेजेसची वेबसाईटला बघितलं तर एमपी आयुषवाल्यांचं असं राहतं की ते बाकी जे आयुष गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे किंवा प्रायव्हेट कॉलेजेस आहे त्यांच्या पोर्टलला ते आधीच अपलोड करून देतात, त्यांना नोटिफिकेशन ते सेंड करून देतात की आपली जी काउन्सिलिंग आहे ते लवकरात लवकर स्टार्ट होणार आहे। तर त्यांच्या कॉलेजच्या थ्रू जर आपण बघितलं, त्यांचं पोर्टल्स बघितलं, त्यांची वेबसाईट बघितली तर तेव्हा आपल्याला समजतं की अरे ओके, आपली जी आयुष काउन्सिलिंग आहे, एमपीची काउन्सिलिंग आहे ती लवकरात लवकर स्टार्ट होणार आहे। तर तिथूनच आपण हे जे नोटीस आहे ही काढलेली आहे। आणि हा तुम्हाला सर्वात पहिला व्हिडिओ दिसेल जिथं तुम्हाला जी डेट आहे, ओरिजिनल रजिस्ट्रेशनची, चॉईस फिलिंगची, अलॉटमेंटची, ते सर्व मी तुम्हाला नीट एक्सप्लेन करणार आहे। प्लस तुम्हाला मी सर्व कॉलेजेस पण दाखवणार आहे की कोणत्या कॉलेजला किती अलॉटमेंट भेटलेली आहे, त्यांचं सीट मॅट्रिक्स लवकरात लवकर रिलीज होणार आहे आणि त्यांचं पूर्ण जे अलॉटमेंट लेटर आहे, आयुष काउन्सिलिंगचे जे लेटर्स आहे आयुर्वेदा कॉलेजेस रिलेटेड ते आधीच आलेलं राहतं। तर ते पण मी तुम्हाला एकदा दाखवून देईल। अलॉटमेंट लेटर आपल्याला कधी भेटणार आहे ते पण आपण लवकर चेक करून आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तिथं कधीपर्यंत पोहोचायचं आहे ते पण आपण बघू। या व्हिडिओमध्ये आपण सर्व सविस्तरपणे मी तुम्हाला सर्व सांगणार आहे। तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघायचं आहे, कारण तुम्ही एक पण पॉईंट जो तुम्ही मिस नको करायला। आणि तुमचा जर स्कोअर कमी आहे, तुम्हाला वाटते की आपल्या महाराष्ट्रात लागणार नाही आहे, तुमचा जर स्कोअर अराउंड 250 किंवा 300 आहे, तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही एमपीचं रजिस्ट्रेशन जे आहे ते नक्की करून घ्या। हे गरजेची गोष्ट आहे की तुम्ही हे रजिस्ट्रेशन जे आहे ते करूनच घ्यायला पाहिजे। तुम्ही एक ऑप्शन म्हणून राहू द्या, कारण आता काय झालं माहिती का, कर्नाटकचं जेव्हा फर्स्ट राऊंड आला ना तेव्हा खूप लोक रिग्रेट करत होते, कारण तिथलं जे कट ऑफ गेलं ते ऑलमोस्ट क्वालिफिकेशनपर्यंत गेलं, म्हणजे 144चा कट ऑफ तिथला होता 4 लाख फीजमध्ये। तर खूप लोक रिग्रेट करत होते, ते पस्तावा करत होते आता की आपण तेव्हा तरी रजिस्ट्रेशन करून टाकायला पाहिजे होतं, पण आता काही फायदा नाही आहे, ते आपल्याला पण माहिती आहे। म्हणून मी तुम्हाला सांगते की इथं काही जास्त डिपॉझिट वगैरे लागत नाही। सर्वात कमी खर्चावालं रजिस्ट्रेशन म्हणजे एमपीचं आयुष काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन आपल्याला दिसत राहतं। तर तुम्हाला मी एक माझं चांगलं सजेशन देईल की ॲटलिस्ट रजिस्ट्रेशन तरी करून ठेवा। आणि जर तुम्हाला एमपीची काउन्सिलिंग पाहिजे असेल तर तुम्हाला वाटते की आम्ही तुमची काउन्सिलिंग करावी, कारण आम्ही ऑलरेडी सर्व जे कॉलेजेस आहेत ते एमपीचे बघितले आहे आणि कॉलेजेस बघितल्यानंतर आम्हाला माहिती की कोणतं कॉलेज कसं आहे, कसं तिथं टीचिंग वगैरे होते। आम्ही एकदा आधी पण गेलो होतो आणि आधी एकदा 3 वर्षापूर्वी पण गेलो आणि परत मागच्या वर्षी आम्ही दरवर्षी एक राऊंड मारत राहतो एमपीच्या कॉलेजेसमध्ये की इथं कसं काय अपडेटेड होतं आहे, तिथलं कसं डेव्हलपमेंट होतं आहे, ते सर्व आम्ही बघत राहतो। आणि जर तुम्हाला वाटतं की आमच्याप्रमाणे तुम्हाला एक चांगलं कॉलेज भेटलं पाहिजे, कारण खूप सारे काउन्सिलर्स खूप फसवणूक करतात एमपीची काउन्सिलिंगमध्ये, एकदम फसवणूकवाली काउन्सिलिंग राहते। जर तुम्ही नीट केली ना ती नीटच राहते, पण जर तुम्ही कोणत्या तरी चुकीच्या हातात तुमचे डॉक्युमेंट जर दिले तर तुमची काउन्सिलिंग तिथंच संपणार आहे असं तुम्ही समजून घ्या। तुमचा नंबर कुठेच लागणार नाही, तुमचे डॉक्युमेंट्स गेलेले आहे, तुम्ही डोनेशन जे ते 2 लाख दिलेलं आहे आणि तुम्हाला कोणतीच सीट भेटणार नाही आहे। तुम्हाला जर वाटते की आपण सीट बुकिंग करून आलोय तर तसं काहीच होणार नाही आहे। शेवटी तुमच्या हातात तुमचे डॉक्युमेंट्स जे ते परत दिले जातील, पण तुमचे पैसे तुम्हाला परत भेटणार नाही। तर ही एक काही गोष्टी आहे ना ज्याच्यात तुम्ही नको फसायला, म्हणून मी तुम्हाला सांगते हा पूर्ण सर्कल आहे एमपी काउन्सिलिंगचा, याच्यात तुम्ही नको फसायला, म्हणून मी तुम्हाला सर्व ज्या गोष्टी क्लिअर आउट करते। जर तुम्हाला आमच्याकडनं काउन्सिलिंग पाहिजे असेल आणि जर तुम्हाला वाटते की आम्ही तुमचं सीट बुकिंग करून द्यावं, तर आम्ही सीट बुक करत नसतो। आमची काउन्सिलिंग थोडी वेगळी प्रकारे चालते। आमच्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, इट्स 8275518480। या नंबरला कॉन्टॅक्ट केल्यावर आम्ही सर्व गोष्टी जे आहेत तुम्हाला क्लिअर आउट करू। या गोष्टी फक्त तुम्हाला काय मेसेज करायचे आहे की BMS MP साठी आम्हाला काउन्सिलिंग घ्यायची, ओनली BMS MP असं तुम्ही एक मेसेज करा, तरी आम्ही समजून जाऊ की तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची आहे। आम्ही तुम्हाला QR कोड सेंड करू आणि तुम्हाला लवकरात लवकर पेमेंट करून लवकर प्रोसेस करायचं आहे, तेव्हा कुठे आम्ही तुम्हाला जे तुम्हाला कॉलेज लागणार आहे त्या कॉलेजेसची लिस्ट देऊ शकतो आणि तुम्ही फिरून ते कॉलेजेस बघू पण शकतात। खूप सारे काउन्सिलर्सची काय फसवणूक होते, ते म्हणतात की हे कॉलेज चांगलं आहे, पण तिथं आपल्याला समजतं की अरे हिच्यात तर लेक्चर्ससुद्धा होत नाही, त्याच्यात काहीच व्यवस्थित नाही आहे त्या कॉलेजमध्ये, असं आपल्याला नंतर नको समजायला। म्हणून मी तुम्हाला आधीच सांगते की एक चांगल्या काउन्सिलरच्या हातात तुमची काउन्सिलिंग द्या। एमपीमध्ये कधीच फसू नका, एमपीची काउन्सिलिंग खूप भयंकर फसवणूकवाली राहते। आता जर आपण डिटेल टाइम टेबल डिस्कस केला तर तो टाइम टेबल कसा आहे, त्यांचं शेड्यूल कसं आहे ते आपण बघूया। हे एकदम प्युअर त्यांची हिंदी राहते, एकदम प्रॉपर हिंदी राहते। तर मी तुम्हाला सर्व एक्सप्लेन करेल की त्यांनी इथं काय काय सांगितलेलं आहे। आता हे जे आपण पहिलं बघितलं ना, नीट UG 2025 के पात्र उमेदवारों के द्वारा ऑनलाइन पंजीयन तिथी। पंजीयन तिथी म्हणजे काय, रजिस्ट्रेशन जे आपण रजिस्ट्रेशन करतो ना
रजिस्ट्रेशन कधीपर्यंत होईल ते सर्व त्यांनी ते सांगितलं आहे. म्हणजे तुम्हाला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल MP काउन्सिलिंगचं तर तुम्ही कधीपर्यंत करायचं, तर रजिस्ट्रेशनची डेट त्यांनी दिलेली आहे 11/9, म्हणजे आता ह्याच महिन्यात जी आपली काउन्सिलिंग आहे ती चालू होणार आहे 11 सप्टेंबरपासून ते 15 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन तुमचं करायचं आहे. पंजीयन फॉर्म में एडिट करने की सुविधा, म्हणजे जर तुम्हाला एडिटिंग करायची असेल, जर तुमची काही चुकी होऊन गेलेली असेल, सेम तुम्ही महाराष्ट्रात तेच केलं, तुम्ही काहीतरी चुक्या केल्या आणि मग खूप कमेंट्स केले की अरे आमच्याकडनं हे चुकलं, आमच्याकडनं ते चुकलं, तर तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्राचं पण जे करेक्शन फॉर्म असतं ते निघत असतं. तसंच MPचं पण करेक्शन फॉर्म जे त्याची एक मुदत दिलेली राहते, तुम्हाला तिथपर्यंत जे त्याला एडिट करावं लागतं, नंतर तुम्ही त्याला एडिट करू शकत नाही. तर जर तुम्हाला तुमच्याकडनं काही चुकी वगैरे झाली असेल रजिस्ट्रेशन करताना आणि तुम्हाला ते एडिट करायचं असेल, करेक्ट करायचं असेल, तर त्याचा पण टाईम तुम्हाला 11 ते 15 पर्यंतच दिलेला आहे. नंतर तुम्हाला एडिट करता येणार नाही. तर त्यांनी क्लिअर वर्डिंग्समध्ये सांगितलं आहे, प्लीज नोट दॅट वन्स द कॅन्डिडेट्स डिटेल हॅव बीन व्हेरीफाईड दे विल नॉट बी एबल टू मेक एनी फर्दर चेंजेस टू द रजिस्ट्रेशन इन्फॉर्मेशन. म्हणजे त्यांना परत कधीच ते इन्फॉर्मेशन जे त्यांची क्लिअर आउट करता येणार नाही, ती करेक्शन करता येणार नाही. त्यांचं जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, ते गेलं. आता तुमची डिटेल्स जी ती एडिट होणार नाही. म्हणून 11 ते 15 पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे ते नीट करून घ्या. कारण ही जी काउन्सिलिंग आहे ना ही थोडी टफ राहते. म्हणून मी म्हणते की एखादा काउन्सिलर तुम्ही लावूनच घ्या. आता अभिलेखन सत्यापन म्हणजे काय? अभिलेखन सत्यापन म्हणजे जे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जातात. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला MPला स्वतः जावं लागतं, फिजिकली तुम्हाला जावं लागतं. आता जर तुम्ही आमच्याकडे काउन्सिलिंग घेणार तर आमचे जे सर्व पॅरेंट्स जे काही जवळचे असतील त्यांना जर ग्रुपमध्ये जायचं असेल तर आम्ही त्यांचं ग्रुपमध्ये जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एक कोटा जो आहे तो सिलेक्ट करत राहतो आणि तुम्हाला त्याच वेळेत जे आहे तिथं जावं लागतं, तिथं तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकतात. जर तुम्ही सर्व सोबत आले तर तुमचं सोबत पण आम्ही करून देतो. म्हणजे सोबत तुम्हालाच फिजिकल जावं लागतं. त्यात काउन्सिलर तुम्हाला हेल्प करू शकत नाही, तुम्हाला फक्त जायपर्यंत ते हेल्प करू शकतात. नंतर तुम्हाला तिथं लाईनमध्ये लागून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे ते लिगल वेमध्ये करावं लागतं. आता बाकी जे एजंट्स लोक राहतात ना, ते एजंट्स लोक तुम्हाला सांगतील की आम्ही तुमचं करून देऊ. तसं होत नसतं. तुम्हाला तिथं फिजिकली प्रेझेंट राहावं लागतं. तुम्हाला तिथं बघितलं जातं, समोर तुमचे डॉक्युमेंट्स बघितले जातात, नंतर ते व्हेरीफाय होत असतात. तर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन कधी ते कधीपर्यंत आहे, तर ते 12 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत आपल्याला भेटतं की तोपर्यंत ते होणार आहे. नंतर रिक्त सीटो की स्थिती म्हणजे काय, सीट मॅट्रिक्स ज्याला आपण म्हणतो ना, तर सीट मॅट्रिक्स जे आहे ते 15 तारखेला आपल्याला रिलीज होताना दिसेल. 15 तारखेपर्यंत जे सीट मॅट्रिक्स आहे ते येऊन जाईल. मेरिट सूची की प्रकाशन म्हणजे काय, मेरिट लिस्ट SML ज्याला आपण म्हणतो. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला एक SML येत राहतो. म्हणजे काय, स्टेट मेरिट लिस्ट. तर तो SML कधी येणार आहे, तर तो SML आपल्याला मेरिट सूची इथं दिसत आहे, तर ते येणार आहे 18 तारखेला. म्हणजे 15 तारखेला आपल्याला सीट मॅट्रिक्स समजेल आणि लगेच आपल्याला SML जो आहे तो 18 तारखेला येताना दिसेल. आता पुढे काय म्हटलंय त्यांनी ते आपण वाचूया. अभ्यर्थी द्वारा महाविद्यालयों की प्राथमिकता क्रम का निर्धारण म्हणजे काय, चॉईस फिलिंग किंवा लॉकिंग. चॉईस फिलिंग आणि लॉकिंग ज्याला आपण म्हणतो तेच त्यांनी इथं म्हटलेलं आहे त्यांच्या हिंदीमध्ये की तुम्ही चॉईस फिलिंग किंवा चॉईस लॉकिंग जे आहे ते तुम्ही 19-21 पर्यंत करू शकतात. 19 ते 21 तारखेपर्यंत तुम्ही जी चॉईस फिलिंग आहे ती तुमची करू शकतात. तुम्हाला जर एडिट करायचं असेल ते पण तुम्ही करू शकतात. लॉकिंग तुम्हाला 21 तारखेच्या आतच करायचं आहे. मेन म्हणजे तुम्हाला इथं लॉक करायचं आहे. जसं तुम्ही महाराष्ट्रासाठी लॉक केलं होतं ना, तसंच तुम्हाला इथे लॉक करायचं आहे. जर तुम्ही लॉक नाही केलं तर तुमचे जे चॉईसेस आहे ते गृहीत धरले जाणार नाही. तुमचे चॉईसेस जे ते डिलीट होऊन जातील आणि तुमचं नाव बिलकुल येणार नाही. जर तुम्हाला एक चांगलं कॉलेज पण भेटत असेल तरी तुम्हाला ते नाही भेटणार आणि तुम्हाला अलॉटमेंट कोणतंच कॉलेज होणार नाही. म्हणून मी म्हणते की कोणते पण स्टेप जे आहे ना ते नीट सांभाळून उचला, सांभाळून कोणती पण ॲक्शन तुम्ही घ्या. कारण एक पण चुकीचं नको व्हायला. कारण आपल्याला जी सीट भेटणार आहे ती पण आपल्या हातातून नको जायला. म्हणूनच जी काही स्टेप घेताय ना ते नीट घ्या. आता चॉईस फिलिंग आणि लॉकिंग आणि त्याला एडिट करण्याची सुविधा आपल्याला दिली गेलेली आहे. ती म्हणजे 19 तारखेपासून 21 तारखेपर्यंत सेम टायमिंग आहे. सेम टायमिंगमध्ये तुम्ही एडिट पण करू शकता. तुम्हाला वाटलं तर तुम्ही लॉक पण करू शकता. तुम्हाला वाटलं तुम्ही ॲड मायनस सबस्ट्रॅक्ट जे काही तुम्हाला करायचं असेल ते तुम्ही करू शकतात. आता सीट आवंटन म्हणजे काय, अलॉटमेंट ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, ते सीट आवंटन जे आहे ते 24 तारखेला होणार आहे. 24 सप्टेंबरला आपल्याला फर्स्ट राउंडचं सीट अलॉटमेंट बघायला भेटेल. नंतर महाविद्यालय में औपचारिकता के पूर्ण कर स्थायी प्रवेश प्राप्त करणे की स्थिती म्हणजे काय, रिपोर्टिंग ज्याला आपण म्हणतो. इंग्लिशमध्ये आपण त्याला कॉलेज रिपोर्टिंग म्हणत असतो. ते कधीपासून होणार आहे, तर 25 ते 27 तारखेपर्यंत ते होणार आहे. 24ला लगेच निकाल लागेल, 25ला लगेच तुम्हाला घरून निघायचं आहे आणि ॲडमिशन घ्यायची आहे. आता इथं मी एक गोष्ट क्लिअर करते. जर तुमच्याकडे डोमेसाईल असेल MPचं तर तुमचा फर्स्ट राऊंडमध्ये नंबर लागत असतो. जर तुमच्याकडे डोमेसाईल नसेल तर तुमचा फर्स्ट राऊंडमध्ये तुम्हाला अलॉटमेंट होत नाही. फर्स्ट राऊंडमध्ये फक्त MP डोमेसाईलवाल्यांना अलाउड आहे की ते जे लोक आहे MP डोमेसाईलवाले तेच एंटर करू शकतात फर्स्ट राऊंडमध्ये आणि त्यांनाच सीट अलॉटमेंट होईल. आता असं
तुमच्या मनात शंका आली असेल की मग आपण रजिस्ट्रेशन कधी करावं, तर तुम्ही फर्स्ट राऊंडलाच रजिस्ट्रेशन करून ठेवू शकतात. तुम्ही चॉईस फिलिंग करा, पण तुम्हाला सीट अलॉट होणार नाही. सीट अलॉट कधी होईल तुम्हाला? सेकंड राऊंडला. सेकंड राऊंडपासून जे विदाऊट डोमिसाईलवाले मुलं आहेत त्यांना सीट अलॉट होत असते. आता इथं आपल्याला सीट तर कोणतीच लागणार नाही आहे, तर इथं आपला विषयच येत नाही. आपण बघू सेकंड राऊंडचा. आधी आपण हे पूर्ण नीटपणे बघून घेऊ की यांनी काय काय डिटेल्स जे ते दिलेले आहे. नंतर आता इथं आपल्याला बघायला भेटतंय प्रवेश निस्तीरीकरण. निस्तीरीकरण म्हणजे काय? ज्या मुलांची ॲडमिशन फिक्स झाली आहे, त्यांनी ॲडमिशन घेऊन टाकली आहे, त्यांनी काही न विचार करता त्यांची ॲडमिशनची फायनल केली आहे, रिपोर्टिंग केली आहे, रिपोर्टिंग करून त्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म जो तो भरला आहे, तर त्या मुलांची जी लिस्ट आहे, जी ॲडमिटेड मुलांची लिस्ट आहे ती इथं पब्लिश होईल. तर ती कधीपर्यंत पब्लिश होईल? तर ती 25 ते 27 तारखेपर्यंत जी आहे ती पब्लिश होऊन जाईल. नंतर आता सेकंड राऊंडसाठी काय आपल्याला अपडेट्स आहे. सेकंड राऊंडचं पण त्यांनी टाइम टेबल आताच दिलेलं आहे, शेड्यूल पण तेव्हाच आउट झालेला आहे. नंतर नीट यूजीसाठी तुम्ही परत रजिस्ट्रेशन करू शकतात सेकंड राऊंडमध्ये. सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला परत चान्स दिले गेलेला आहे की तुम्ही परत रजिस्ट्रेशन जे आहे ते रिन्यू करू शकतात. तर कधीपासून आहे? 25 ते 29 तारखेपर्यंत आपल्याला टाईम दिला गेलेला आहे. नंतर तुम्ही ते एडिट करू शकतात. तर कधी? 25 ते 29 तारखेपर्यंत सेम टायमिंगमध्ये. नंतर हेल्प सेंटरला जाऊन तुम्ही तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते करू शकतात 26 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत. आता इथे त्यांनी काय म्हटलंय? प्लीज नोट दॅट वन्स द कॅन्डिडेट्स डिटेल्स हॅव बीन व्हेरीफाईड दे विल नॉट बी एबल टू मेक एनी फर्दर चेंजेस टू देअर रजिस्ट्रेशन इन्फॉर्मेशन. एकदा जेव्हा तुमची इन्फॉर्मेशन भरली गेली तर तुम्ही त्याच्या पुढे कोणतेच जे रजिस्ट्रेशनमध्ये चेंजेस आहे ते करू शकत नाही, तुम्ही काहीच एडिट करू शकत नाही. रिक्त सीटो की स्थिती म्हणजे काय? सीट मॅट्रिक्स जो आहे तो 29 तारखेला परत येणारा आहे, आपल्याला तो दिसतोय. मेरिट लिस्ट जी आहे 3 तारखेला येणार आहे. ज्याला चॉईस फिलिंग करायची आहे तर ते चॉईस फिलिंग आपल्याला 4 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत करायची आहे. नंतर चॉईस फिलिंगची एडिट करण्याची सुविधा आपल्याला दिली गेलेली आहे, ती म्हणजे 4 ते 6 तारखेपर्यंतच आपल्याला ते करायचं आहे. आणि सीट अलॉटमेंट जे आहे ते आपल्याला होईल 8 तारखेला. अजून पुढचं तर काही त्यांनी अपडेट केलं नाही आहे, आपल्याला अजून एवढंच दिसतंय की त्यांनी जे अपडेट केलेलं आहे. अजून ते अपडेट करतील तर मी तुम्हाला लवकरात लवकर जो आहे तो व्हिडिओ बनवून अपडेट करेल. तुम्ही जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण तुम्ही एक पण अपडेट जे ते मिस नको करायला. त्यात जर तुम्हाला काउन्सिलिंग पाहिजे असेल तर आत्ता जास्त वेळ नाही आहे, तुम्ही आज उद्या परवामध्ये जे आहे ते काउन्सिलिंग बुक करा, कारण ऑलरेडी खूप लिमिटेड सीट्स आहे. लिमिटेड सीट्स काय? कारण आम्ही स्वतः त्यांचं रजिस्ट्रेशन करून देतो, चॉईस फिलिंग करून देतो. आम्ही स्वतः कॉलेजेस बघितले तर आम्हाला माहिती कोणत्या कॉलेजमध्ये किती शिकवलं जातं, किती नाही शिकवलं जात, कोणत्या कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल होत असतं. आणि 100% तुम्हाला सीट देण्याची गॅरंटी आमची. 100% तुमचं ॲडमिशन होईल. तुम्हाला 145 मार्क्स राहो की 146 मार्क्स राहो की 250 मार्क्स राहो, तुम्हाला एक चांगल्या कॉलेजमध्ये सीट भेटेल याची गॅरंटी आम्ही घेत असतो. आणि तुम्हाला जर वाटते की आपलं ॲडमिशन ह्यावर्षी होऊनच जायला पाहिजे, आपल्याला ह्यावर्षी BMS घ्यायचंच आहे, तर तुम्ही फक्त एक व्हॉट्सअपला मेसेज सोडवा. मेसेज काय करा की BAMS MP एवढाच मेसेज करा. आम्ही तुम्हाला लगेच QR कोड सेंड करू. तुम्ही तो QR कोडला स्कॅन करून पेमेंट करायचं आहे. आमची खूप थोडी फीज आहे. काही काउन्सिलर्स 50,000 घेत असतात. जर तुम्ही आतापर्यंत कोणत्या काउन्सिलरकडे फिरले असणार तर तुम्हाला MP साठी 50,000च्या खाली कोणी सांगितलं नसेल की आम्ही काउन्सिलिंग करून देऊ. पण आम्ही इतक्या क्षुल्लक फीजमध्ये काउन्सिलिंग करून देतो की तुमच्यासाठी आम्ही फक्त काउन्सिलिंग करतो. का? तर तुम्ही कोणत्या चुकीच्या कॉलेजमध्ये नको जायला, कोणत्या चुकीच्या काउन्सिलर थ्रू कोणत्या चुकीचे स्टेप्स नको उचलायला. म्हणून आम्हाला वाटतं की आम्ही जे कॉलेजेस बघितले त्याचा आम्ही काहीतरी फायदा करावा आणि तुम्हाला तो फायदा करून देतो. आम्ही तुम्हाला एक चांगलं कॉलेज जे आम्ही बघितले ते आम्ही तुम्हाला अलॉट करून देतो विदाऊट डोनेशन आम्ही घेत नसतो. जर तुम्हाला डोनेशन देऊन कामं करायची आहे तर तुम्ही दुसरे काउन्सिलर बघा, आमच्या साईडने ते होत नाही. माऊली करिअर काउन्सिलिंग असलं काहीच जो स्टेप आहे तो उचलत नसतो. एवढी 50,000 द्यायपेक्षा आमची फीज याच्याहून 5 पट कमी आहे. तर तुम्हाला जर घ्यायची असेल तर लवकरात लवकर तुम्ही मेसेज करू शकतात, कारण आता आपल्याकडे वेळ नाही, आपण बघतोय. आणि त्यात तुम्हाला जर काही पण शंका असेल तर तुम्ही एक कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून काही पण शंका तुमची विचारू शकतात. तुम्ही जर आमच्याशी लवकर कनेक्ट झाला तर कसं आहे, आम्ही तुमच्या मार्क्सच्या अकॉर्डिंग तुम्हाला जे कॉलेज लागणार आहे तेवढेच कॉलेजची लिस्ट तुम्हाला देत असतो. आम्ही तुम्हाला फेक अप्रिसिएशन वगैरे जे ते देत नसतो किंवा तुम्हाला काहीतरी चुकीचं सांगणं आम्ही असं काही करत नाही. का? कारण खूप काउन्सिलर्स सांगतात की आम्ही तुम्हाला हे कॉलेज लावून देऊ, आम्ही तुम्हाला ते कॉलेज लावून देऊ, आणि सेम आमच्याकडे इन्क्वायरीज येते की आम्हाला हे कॉलेज भेटेल का. आम्ही जर नाही भेटणार नंतर तुम्हाला नाहीच सांगू, जर भेटेल तर तुम्हाला हो सांगू. जर तुमचे मार्क्स खूप कमी आहे आणि तुम्हाला पाहिजे खूप टॉप कॉलेज, जसं की XYZ आपण समजून घेऊ कोणतं तरी टॉप कॉलेज आहे, ते कसं भेटेल? जर त्याचं कट ऑफच 450 आणि तुम्हाला 250 मार्क आहे तर तुम्ही कसं काय एक्सपेक्ट करताय की आपल्याला ते कॉलेज भेटेल? आपल्याला जेवढ्या मार्क्समध्ये जे कॉलेज भेटणार आहे ना त्याच्यामध्ये आपण जे ते सॅटिस्फाईड राहिलं पाहिजे, कारण जे आहे ना त्याच्यात सॅटिस्फाईड राहा
आणि कोणतं पण कॉलेज आम्ही देऊ ना ते चांगलंच राहील. तिथं रेग्युलर लेक्चर्स होतील, तिथं कॅम्पस भारी राहील, तिथलं प्रॅक्टिकल्स चांगले होतील. आम्ही तुमचं प्रॅक्टिकल्स डिसेक्शन वगैरे तिथं होईल याची आम्ही गॅरंटी देतो. आणि सर्व जे कॉलेजेस टॉप क्लास राहतील. फीस पण खूप कमी आहे. फीस पण अराउंड 3.5 लाखापर्यंत 3 ते 3.5 लाखापर्यंत तुम्हाला दिसेल. एवढ्याच फीजमध्ये तुमची जी ॲडमिशन आहे ती होऊन जाईल. पर इयर तुम्हाला 3 ते 3.5 लाख विथ हॉस्टेल मेस भरायचे आहे. टोटल पॅकेज तुमचा राहील 18 to 20 lakhचा. जर तुम्हाला करायची आहे ॲडमिशन, फिक्स आहे तुमचं की यावर्षी आपल्याला BMS करायचं, तुम्ही व्हॉट्सअपला एक मेसेज करू शकता. जर तुमचं ऑलरेडी कर्नाटक मिस झालं असेल, जर तुम्ही ऑलरेडी रिग्रेट करताय, तुम्ही ऑलरेडी पश्चाताप करताय की आपण तिथं तरी रजिस्ट्रेशन करून घ्यायला पाहिजे होतं, तर आता ही वेळ सोडू नका. ही जी संधी आहे ही तुमच्याचसाठी आहे की तुम्हाला परत रजिस्ट्रेशन करायला वेळ आहे. जर नाही कर्नाटक तर ॲटलिस्ट MP तरी ऑप्शनमध्ये ठेवा, कारण 1 वर्षाचं तुमचं गोष्ट आहे. 1 वर्ष तुम्ही पूर्ण मिस कराल, पूर्ण वाया घालाल फक्त हे रजिस्ट्रेशन नाही करण्यामुळे. म्हणून जे रजिस्ट्रेशन आहे ते करूनच घ्यावं. एखादा चांगला काउन्सिलर बघा, कारण जास्त आपण जेव्हा थोड्याफार पैशांकडे बघत जातो ना तेव्हा आपण डोनेशन देऊन जास्त फसत राहतो. डोनेशन पण कमी नाही राहत. 50 ते 1 लाख पर्यंत तुम्हाला डोनेशन दिसत राहतं. 50,000 पर्यंत लोक डोनेशन घेतात फक्त सीट बुकिंगचे, जे की होत नसते. जर रियालिटी चेक एक राहू द्या तुमच्या लाईफमध्ये की नाही होणार आहे तर नाहीच होणार आहे, आणि जे काही होईल ते सर्व लिगली होईल, सर्व राऊंड्स थ्रू होईल. विदाऊट राऊंड काहीच होत नसतं. आणि तुम्ही आतापर्यंत आमचं व्हॉट्सअप चॅनल जे ते जॉईन केलं नसेल तर ते लवकरात लवकर जॉईन करा, कारण तिथे सर्व अपडेट्स जे ते सर्वांच्या आधी आम्ही टाकत असतो. आणि तुम्हाला जर काही पण शंका राहिली तुम्ही ते पण व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. धन्यवाद.